नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 मधील लिपिक व शिपाई आणि हमाल पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स पाहणार आहोत. तर ही जी एक्झाम आहे तर TCS पॅटर्न नुसार होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स 5 पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 10 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो, तर ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की खालीलपैकी कोण भारतीय घटना समितीचे काय अध्यक्ष होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे काय अध्यक्ष होते. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 1948 रोजी. तर हैदराबाद स्टेट हे भारतामध्ये 1948 रोजी काय या वर्षी काय विलीन करण्यात आलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरवना आयोगाचे काय अध्यक्ष कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C न्यायमूर्ती S.K. दास. तर 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषांवर प्रांतरवना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती S.K. दास हे होते. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी काय साजरा केला जात असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D 27 फेब्रुवारी. तर मराठी राज्यभाषा दिन हा आपण 27 फेब्रुवारीला काय साजरा करत असतो. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 3. तर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात हा 3रा क्रमांक लागतो. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A स्वादुपिंड. तर इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवातून काय निर्माण होत असतं. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7, कोणाचा जन्मदिवस आपण सद्भावना दिवस म्हणून काय साजरा करत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D राजीव गांधी. तर राजीव गांधी यांचा जन्मदिवस आपण सद्भावना दिवस म्हणून काय साजरा करत असतो. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B क्लोरीन. तर पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन याचा काय वापर केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A तहसीलदार. तर पोलीस पाटलाची नेमणूक ही तहसीलदार काय करत असतो. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D अमोनिया. तर कांदा कापताना अमोनिया हा वायू काय बाहेर पडत असतो. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11, हेमलस्का हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C गडचिरोली. तर हेमलक्सा हे स्थळ गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12, मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 72. तर मानवी हृदयाचे दर मिनिटास 72 स्पंदने काय होत असतात. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. तर
बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब जीवनसत्व. तर बेरी हा आजार ब जीवनसत्वाच्या काय अभावी होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपरची व्हिडिओ पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.